मंगल ज्योतिष वास्तू संशोधन केंद्रात आपलं मनपूर्वक स्वागत. तर बंधू आणि भगिनींनो, सध्याच्या काळात पौष, आषाढ, ज्येष्ठ या महिन्यात सुनं पाळणं म्हणजे सुनेनी हे महिने पाळण्यासाठी माहेरी राहणं आवश्यक आहे का? तर बंधू आणि भगिनींनो, काही गोष्टी काळानुसार बदलणं आवश्यक आहे. बघा, पूर्वी आपण स्वयंपाकासाठी काय वापरायचो? तर चूल वापरत होतो. पण आता आपण काय वापरतो? गॅस वापरतो. पूर्वी प्रवासासाठी टांगा बैलगाडी वापरत होतो. आता आपण फोर व्हीलर अगदी विमानापर्यंतचा प्रवास स्वीकारलेला आहे. मित्रांनो, मोबाईलचे व्हर्जन देखील आपण वरचेवर अपडेट करतो. तसे शास्त्र देखील काळानुसार बदलणं आवश्यक आहे. आधुनिक काळात सद्यस्थितीला नूतन वधूने पौष, ज्येष्ठ, आषाढ हे महिने पाळण्यासाठी माहेरी राहणं आवश्यक आहे का? तर याचे उत्तर मित्रांनो, नाही असं आहे. 21व्या शतकातील काल सुसंगत आचार धर्म या ग्रंथात दाते पंचांगकर्ते म्हणतात, नववधू विवाहानंतर प्रथम वर्षी येणाऱ्या आषाढ मासात सासरी राहिल्यास सासूस वाईट, तसेच ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ दिराला वाईट, पौष महिन्यात सासऱ्याला वाईट, अधिक म्हणजे मल मासात पतीला वाईट असल्याने त्या महिन्यात संपूर्ण महिना म्हणजे माहेरी राहावं असे सांगितले आहे. पण हा विचार आता कालबाह्य झालेला आहे. कारण बघा, पूर्वीच्या काळी मुलीच्या विवाहाचे वय 8 ते 12 वर्षाचे असायचे. त्या लहान वयात संसार, वैवाहिक सुख या गोष्टीशी त्या मुलीचा काहीही संबंध नसायचा. आईची व माहेरची ओढ असल्याने त्या महिन्यात माहेरी जाऊन आईकडून काहीतरी गोष्टी शिकता याव्यात, तसेच सुरुवातीला काही काळ सासरी आणि काही काळ माहेरी राहण्याची ती एक व्यवस्था म्हणून हा नियम सांगितला असावा. पण सध्याच्या काळात मुलीच्या विवाहाचे वय, नोकरी करणाऱ्या मुली त्याचा विचार करता महिनाभर त्या माहेरी राहू शकत नाहीत. त्यामुळे हा विचार, हे नियम आता कालबाह्य झालेले आहेत.